रिस्क कव्हर हे इतकं गरजेचं का? आता बघा, पूर्वी ना खूप लार्ज फॅमिलीज असायच्या, तर त्याच्यात करते पण जास्त असायचे. फॅमिली साईज छोटी झाली, इन्कम साईज मोठी झाली, पण लायबिलिटीज पण वाढलेल्या आहेत. आपण एक उदाहरण घेऊ. द पर्सन इज अर्निंग 2 लाख रुपीज पर मंथ, पण त्यांनी EMI पण बनवले. तर असे EMI बनवलेत त्याने की ती EMI बंद नाही होत त्याच्या डेटनंतर. पण जर त्या व्यक्तीची डेथ झाली तर त्यांचा इन्कम बंद झाला. सेकंड पर्सन अर्निंग असेल तर थोडीफार हेल्प होईल, पण जर तो व्यक्ती करता असेल आणि तो ही इज द ओनली अर्निंग पर्सन, तर फॅमिलीला खूप मोठा इम्पॅक्ट हे देतं. जर त्यांच्याकडे त्या प्रमाणात ॲसेस आणि हे नसतील आणि लायबिलिटीज जास्त असतील, तर त्यांची पूर्णपणे इन्कम बंद होईल आणि पुढची पिढी कशी ते हे करणार, किंवा डिपेंडंटचं एज्युकेशन, त्यांचं मॅरेज किंवा त्यांची पुढची जी अपब्रिंगिंग आहे ती कशी करणार, त्याच्यासाठी रोल येतो रिस्क कव्हरचा. तर रिस्क कव्हर काय सांगतं की समजा एका व्यक्तीची 2 लाख रुपये त्याची सॅलरी होती, त्याच्यावर कर्जही असणार आहे 50-1 लाख. जर त्याची अशी अनफॉर्सिन इव्हेंटने डेथ झाली तर त्याच्या डेथच्या इमिडिएट काही दिवसामध्ये त्याला तो चेक मिळेल. त्याने काय होईल की त्याची EMI बंद होतील, जे की तो डेथ जरी झाला तो EMI बंद होत नाही किंवा लोन तसंच राहतं, ते पास ऑन होतं डिपेंडंट. जर त्याने काही